नमस्कार. आज आपण संभाजी महाराज चरित्र बघूयात. बघता बघता सेतू तयार व्हायला लागला. पण समुद्राच्या लाटा सेतू बांधू देईनात. लाकडाचे ओंडके किनाऱ्यावर टाकू लागला. कापसाच्या गाठी बाहेर फेकू लागला. पण थांबतायत ते संभाजीराजे कसले? मोठ्या चिवटपणे काम चालू ठेवलं. दऱ्या बांधू देईना. पण संभाजी हटायला तयार नव्हते. सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान पुरते उलथे पालथे झालेले. आता संभाजी सोडत नाही. आणि आता जंजिरा जवळजवळ हातात आलाच. मराठ्यांच्या तोफा आग ओकत होत्या. कासम कलाल बागडी या सिद्दीच्या तोफांनी कधीच माना टाकलेल्या मराठ्यांच्या तोफांची धग त्यांना सोसली नाही. आता जंजिरा हातात येणारच. पण त्याचवेळी औरंगजेबाने जहरी चाल खेळली. कल्याणला हसन अली खान पाठवला आणि वार्ता संभाजीराजांना कळाली. हसन अली खान चालून आलाय आणि संभाजीच्या काळजाचा ठोका चुकला. कल्याण म्हणजे स्वराज्य. जंजिरा घ्यायच्या नादात स्वराज्य औरंगजेबाच्या घशात जायला नको. संभाजीराजांनी सरळ वेढा दादाजी पंत वेसाजी पंतावर सोपवला आणि संभाजीराजे कल्याणकडं चालते झाले. बघता बघता कल्याणला पोहोचले. हसन खानला तुडवला आणि कल्याणवर पुन्हा भगवा फडकवला. पण जंजिरा त्यापासून हातातनं गेला तो गेलाच. या घटनेमुळं जंजिरा काही हातात आलाच नाही. पण सिद्दीवर अशी जरब बसवली संभाजीराजांनी की संभाजीचं नाव ऐकलं तरी जंजिराच्या काठचं दऱ्याचं पाणी चळाचळा कापायचं. इतकी अफाट जरब बसवली सर्जा संभाजीराजांनी. अरब लोक दऱ्यात यायचे. कोकणातल्या बायका पळवायचे, बाटवायचे. संभाजीराजांनी आदेश दिला, फिलतोर गिरफ्तार करा आणि कान्होजी आग्रेंनी 2 जहाजं गिरफ्तार केली. 200 अरब सापडले. संभाजीराजांपुढं हजीर केलं. संभाजीराजांनी बघितलं आणि सांगितलं. संभाजींनी सांगितलं, या 200 अरबांना त्या वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा आणि आमचा संताजी होता त्याला सांगा एक करायचं. यांना इतकं मारायचं हे फक्त मेले नाही पाहिजेत. आणि 2 महिने मराठे अरबांना मारत होते. इतके की फक्त मरूच देत नव्हते. एका आठवड्यातच ते एकमेकांना ओळखेनासे झाले होते. इतके सुजलेले. 2 महिने मराठ्यांनी तुडवलं, सुजवलं आणि मग 2 महिन्यांनी संभाजीराजांनी सांगितलं, आता त्यांना बाहेर काढा. त्यांच्या जहाजावर बसवा आणि द्या सोडून परत त्यांच्या देशाला. संताजी म्हटला, महाराज, सोडायचं होतं तर धरलं कशाला? महाराज म्हटले, दे रे सोडून. त्या 200 अरबांना त्यांच्या जहाजात बसवलं. त्यांच्या देशाला पाठवून दिलं. आणि मग संभाजीराजे संताजीला म्हणाले, आता हे यांच्या देशात जातील, त्यांच्या प्रांतात जातील, त्यांच्या गावात पोहोचतील, यांच्या घरापुढं येतील, दारापुढं उभा राहतील, दारं ठोठावतील, यांच्या बायका दारं उघडतील, यांना बघतील आणि म्हणतील, आमचे हे घरात नाहीत, नंतर या. यांच्या बायकाही यांना ओळखायच्या नाहीत. आपण त्यांना इतके सुजवलेत, इतका नक्षा बदलवलाय मराठ्यांनी. उद्या चुकून कोणी महाराष्ट्राकडं तिरक्या नजरेने यायला निघालं तर पहिल्यांदा हा आवाज येईल. कुठं निघाला? महाराष्ट्रात? नको जाऊ, अजिबात नको जाऊ. माझी अवस्था बघितलेली ना? नको महाराष्ट्रात, तेवढं नको. उद्या तिरक्या नजरेनं कुणी येणार नाही महाराष्ट्रात. संभाजी महाराजांनी जरब बसवलेली ती अशी. अरे, पोर्तुगीज थय्या नाचवले. गोव्यावर हल्ला केला. पार मांडवी नदी तुडून संभाजीराजे गोव्यात घुसणार. अरे, तो इस्राई व्हाईसराय पार वैतागला. गोवा ही राजधानी सोडून त्यानं दुसरीकडं राजधानी तयार करायचा डावही मांडला. पोर्तुगीजांचं उपराज्य संभाजीराजांनी उद्ध्वस्त केलं. इंग्रजांशी तह केला. इंग्रजांची मस्ती पुरती जिरवली. सरळ केजविन नावाच्या गव्हर्नरला सांगितलं, मुंबई विकत दे आणि चालू पड. अरे, जर त्यावेळी संभाजीराजांनी तहात मुंबई विकत घेतली असती ना तर 150 वर्ष इंग्रजांचे पाय आमच्या छाताडावर नाचलेच नसते. इंग्रजांचा धोका ओळखला होता ना, तेव्हा हा औरंगजेब थय्या नाचवलाय. पोर्तुगीज वाकवलंय, इंग्रज झुकवलंय, सिद्दी पार आडवा केलाय. 1 नाही 2 नाही, तब्बल 12 गडावर निखरांची पंजेफाड करत सेनाधुरंदर सर्जा संभाजी अजिंक्यच राहिलाय. वैतागला होता औरंगजेब. अरे, एकही चाल यशस्वी नाही. गड किल्ले घेतो म्हटलं, हे मराठे गड किल्ले सोडायला तयार नाहीत.
अरे एक एक मावळा साधा नाही, संभाजीराजांनी एक एक मावळा असा घडवलाय जणू काय एक एक बुलंद गडकोटच. या महाराष्ट्राच्या छाताडावर फक्त 350 गडकोट नाहीत, या महाराष्ट्रात उगवलेला प्रत्येक जण एक एक गड आहे. संभाजीराजांच्या राज्यासाठी, स्वराज्यासाठी झुंजतोय अफाट अफाट ताकदीनं. अरे पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना आपला केला, गुलामांच्या विक्रीला जागेवर बंदी घातली, कैक नव्यानं व्यापारी पेठा वसविल्यात, शेतकऱ्यांची कर्ज माफ केलीत, त्यांना शेतीसाठी सोयीसुधारणा दिल्यात, पाण्याचे प्रवाह प्रत्यक्ष वळवून पिकाच्या वाढीसाठी लक्ष दिलंय, पोटच्या पोरासारखं रयतेवर प्रेम केलंय. फक्त तलवारबाजीच नाही, रयत कल्याणाच्या बाबीसुद्धा हा राजा करत राहिलाय. अरे 9 वर्ष संभाजीराजांनी तब्बल 140 लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा. गिनीज बुकला सुद्धा संभाजीराजांचीच नोंद घ्यावी लागली. कधी हरला नाही, मागं फिरला नाही, वाकला नाही, अजिबात नाही. जो झेपावत राहिला आदिम उत्साहानं, अफाट ताकदीनं, प्रचंड शौर्यानं. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत याच धारणेनं जगवत राहिलाय स्वराज्य, संवर्धित करत राहिलाय स्वराज्य अफाट ताकदीनं.